जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज मुंबईची आन्सर की आलेली आहे. मुंबई शहर सिटी पोलीसची, त्याच्यानंतर मुंबई कारागृह आणि मुंबई ड्रायव्हरची. तर आपण मुंबई शहरचं थोडंसं विश्लेषण करणार आहोत की कट ऑफ किती लागणार आहे. खूप मित्रांचे आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता, त्याच्यात मित्रांनी मार्क टाकलेले आहेत, त्याच्यानुसार आपण कट ऑफ बनवलेले आहेत. परत आपलं टेलिग्राम चॅनल आहे जे की मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेलं आहे, त्याच्यावर मुलांनी मार्क टाकलेले आहे आणि आपल्याला कट ऑफ किती लागत एक अंदाजे माहिती भेटलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता आन्सर की आल्यानंतर थोडंसं प्रेडिक्शन केल्यानंतर कट ऑफ किती लागणार आहे. तर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. चला तर ओपनचा आपण फर्स्ट कट ऑफ बघू. ओपनसाठी तर ओपनचं मित्रांनो, तर आज आन्सर की आल्यानंतर ओपनचं असं लक्षात आलं तर मित्रांचे ग्राउंड हे 44+ लेखी 92 याच्यावर एवढे लागण्याचे चान्सेस आहे मित्रांनो. बरोबर टोटल किती झाली 136. हे ओपनचं आहे मित्रांनो. ओपनचं कट ऑफ लागणार 136, 136. ज्याला 136 मार्क असतील त्याचं काम होणार मित्रांनो. तर नेक्स्ट कॅटेगरी आपण बघणार आहोत. नेक्स्ट कॅटेगरी आहे OBC. OBCला किती मार्क पाहिजे मित्रांनो, 130 ते 132 इतक्या मार्कावर OBC लिस्ट लागणार मित्रांनो. कारण आपण सर्वे करून ही कट ऑफ काढतोय आणि आज आन्सर की पण आलेली. खूप मित्रांचे मला कमेंट आलेले होते. तर आणि आपल्या टेलिग्रामवर बी खूप मित्रांनी मार्क टाकलेले, 1000 ते 2000 मुलांनी मार्क टाकलेले. तर तुम्ही प्लीज डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपल्या टेलिग्रामला लाईक आणि जॉईन करून घ्या, तर तुम्हाला बी एक अंदाज येईल. त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला नेक्स्ट कॅटेगरी बघू. थोडंसं नेक्स्ट कॅटेगरी बघणार आहोत मित्रांनो आपण. SEBC. SEBCचा कट ऑफ जाऊ शकतो मित्रांनो 130 ते 131. कारण पेपर सोपा असल्यामुळं आणि खूप मुलांनी स्टडी हा चांगला केलेला आहे आणि कट ऑफवर जाण्याचे चान्सेस आहे मित्रांनो. कट ऑफ जास्त खाली येणार नाही आहे, मिनिमम तरी इतका कट ऑफ लागणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून मी नवीन नवीन माहिती तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. त्याच्यानंतर EWSचं कट ऑफ जाणार मित्रांनो 124 ते 125पर्यंत मित्रांनो. थोडंसं इकडे पेन चालत नाही आहे. EWSचा 124 ते 125पर्यंत रिझल्ट जाऊ शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी SBCचं कट ऑफ जाऊ शकतो मित्रांनो 125 ते 126पर्यंत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत SEBC. आणि जर महिला आपला जर व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओ मी महिलांच्या कट ऑफवर घेऊन येणार आहेत. तर SEBCच्या नंतर NTD. त्याच्यानंतर NTDचं कट ऑफ जाऊ शकतो मित्रांनो 131 ते 132पर्यंत. 131 ते 132पर्यंत. तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा की आन्सर की आलेले, किती क्वेश्चन तुम्हाला बरोबर आलेले, किती मार्क आलेले. तर NTCचा पण मित्रांनो कट ऑफ हा 131 ते 132पर्यंत जाणार मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट NTBचा कट ऑफ जाणार मित्रांनो 130. हा कट ऑफ आपण मार्क आणि किती फॉर्म आलेले त्याच्यानुसार कट ऑफ घेतलेला आहे मित्रांनो 130 ते 131. जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन, स्पोर्ट, महिला हे जर व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यावर बनवणार आहे. स्पोर्ट, अपंग, प्रकल्पग्रस्त जे पण आहे त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या. NTBच्या नंतर विजेचं कट ऑफ बघू मित्रांनो. विजेचं कट ऑफ जाणार आहे मित्रांनो 132 ते 133पर्यंत मित्रांनो. विजेचा कट ऑफ थोडा वर जाण्याचे चान्सेस आहे मित्रांनो.
त्याच्यानंतर एस टीचा लास्ट आहे एस टी 124 ते 125पर्यंत एस टीचा कट ऑफ लागणार मित्रांनो, 124 ते 125. तर जे कोणी आपल्या महिला बहिणी व्हिडिओ बघत असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी नंतर त्यांच्यावर पण महिलेला किती मार्क आलेले, किती कट ऑफ जाऊ शकतो, एक व्हिडिओ बनवणार आहे. माजी सैनिकवर पण बनवणार आहे. तर खेळाडू, भूकंपग्रस्त सगळ्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे. हे आपला अंदाजी कट ऑफ नाही मित्रांनो, आपण याच्यावर सर्वे करून हा कट ऑफ काढलेला आहे. खूप मित्रांचे आपल्याला आपल्या टेलिग्रामवर मेसेज आलेले आहेत, त्यांच्यानुसार आपण हे कट ऑफ केलेलं आहे. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे मित्रांनो, तर त्या टेलिग्रामला जॉईन करा. तुम्हाला समजेल की किती मित्रांना किती मार्क आलेले आणि आज तुम्हाला किती मार्क आलेले थोडं कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जी नवीन नवीन माहिती येईल तुम्हाला माझ्या चॅनल थ्रू मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब